भारतीय जनता पार्टीकडून शिंदेगड शिवसेनेला धक्के देणं सुरूच आहे। शिंदेगड शिवसेनेच्या ताब्यातलं पालकमंत्री पदावरती दावा सांगितल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून शिंदे गटाच्या 2 विधानसभा जागांवरती दावा सांगितला जातोय। पश्चिमची जी संजय शिरसाट यांची जागा आहे त्या जागेवरती आणि मध्यची जी प्रदीप जयस्वाल यांची जागा आहे त्या जागेवरती सुद्धा भारतीय जनता पार्टी दावा करते। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आहेत। सर, काय सांगाल? नाही, ॲक्च्युली आता लोकसभा झाल्यानंतर आमची जी संघटनात्मक बैठका प्रत्येक विधानसभा वाईज चालू होत्या, पूर्व पश्चिम मध्य, या तिन्ही विधानसभेच्या कार्यकर्त्यांची बैठका आम्ही घेतल्या आणि विशेषतः या बैठकीमध्ये संघटनात्मक गोष्टींचा जास्त आम्ही चर्चा केली की बूथवरचं परत एकदा आपण पुनर्गठन केलं पाहिजे, मतदार यादीचं पुनरावलोकन करून आपण त्याची सुधारणा केली पाहिजे, अशा पद्धतीची ती बैठक होती। त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन पण करायचं होतं, कारण लोकसभेमध्ये अत्यंत प्रचंड मताने महायुतीचे उमेदवार भाजप आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजयी झाले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यावेळेस कार्यकर्त्यांची एक भावना होती की बाबा आपण मागच्या वेळेस तुम्ही लोकसभेसाठी आपण एवढी तयारी केली आणि अत्यंत शेवटच्या मोमेंटला ती जागा तुम्ही महायुतीला म्हणजे शिंदे सेनेनं सोडली, तर तुम्ही यावेळेस तसंच करणार आहात का, असा त्यांचा प्रश्न होता। की बाबा आपण पश्चिममध्ये एवढी चांगली लीड दिली, मध्यमध्ये आपण मुस्लिम 1.25 लाख मतदान असताना खैरेंपेक्षा डबल मतदान आपण मिळवून दिलं, तसंच पूर्वमध्ये सुद्धा 1.25 लाख मुस्लिम मतदान असताना जे ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांच्यापेक्षा डबल मतदान हे उमरे साहेबांना मिळवून दिलं। हे सगळं असताना तुम्ही तयारी करताय आणि ही जागा आपल्याला सुटणार आहे का? मी म्हणालो ही जागा सुटणार आहे का नाही। त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा ही जागा आपल्याला सोडून घ्या, इथला आपला उमेदवार निवडून येतो। पण मी म्हटलं हे आपल्या हातात नाही आहे, आपण तयारी करणं गरजेचं आहे। महायुतीचा कुठलाही उमेदवार आला तरी तो चालेल, पण निवडून महायुतीचे आले पाहिजे या दृष्टीने आम्ही त्यांना सांगितलं आहे। पण कार्यकर्त्यांची एकंदरीत भावना पाहता त्यांचं असं म्हणणं आहे की या जागा सोडून घ्या, लोकसभा सोडली तशी आता ही सोडू नका, ही पण घ्या, अशा प्रकारची त्यांची भावना होती आणि ती भावनेचा आदर आपण केला पाहिजे। आदर केला पाहिजे ह्याचा अर्थ तुमचीही ती इच्छा दिसायला लागली आहे। मुद्दा आहे की त्या ठिकाणी दोन्हीही आमदार शिंदे गटाचे शिवसेनेचे रनिंग आमदार आहेत, ते कसं काय सोडतील? नाही, त्यांनी सोडायचं का नाही सोडायचा हा विषय तर महायुतीच्या नेत्यांचा आहे। माझं म्हणणं असं आहे की एकंदरीत तुम्ही सर्वे होईलच की बाबा कुठल्याही कार्यकर्त्यांची संघटनेने काम केलं, कुठले कार्यकर्त्यांची संघटना खालपर्यंत सगळ्या या तिन्ही मतदारसंघामध्ये आहे, या दृष्टीने प्रयत्न करेल आणि वरचे जो निर्णय घेतील तो तर आम्हाला मान्य आहे। पण कार्यकर्त्यांची जी भावना आहे, जो त्यांचा उत्साह आहे, फक्त प्रदर्शित त्यांनी केला। भारतीय जनता पार्टीकडून शिंदे ताब्यातलं पालकमंत्री पदावरती दावा सांगितल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून शिंदे गटाच्या 2 विधानसभा जागांवरती दावा सांगितला जातोय। पश्चिमची जी संजय भारतीय जनता पार्टीकडून शिंदेगड शिवसेनेला धक्के देणं सुरूच आहे। शिंदेगड शिवसेनेच्या ताब्यातलं पालकमंत्री पदावरती दावा सांगितल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून शिंदे गटाच्या 2 विधानसभा जागांवरती दावा सांगितला जातोय। पश्चिमची जी संजय शिरसाट यांची जागा आहे त्या जागेवरती आणि मध्यची जी प्रदीप जयस्वाल यांची जागा आहे त्या जागेवरती सुद्धा भारतीय जनता पार्टी दावा करते। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आहेत। सर, काय सांगाल? नाही, ॲक्च्युली आता लोकसभा झाल्यानंतर आमची जी संघटनात्मक बैठका प्रत्येक विधानसभा वाईज चालू होत्या, पूर्व पश्चिम मध्य, या तिन्ही विधानसभेच्या कार्यकर्त्यांची बैठका आम्ही घेतल्या आणि विशेषतः या बैठकीमध्ये संघटनात्मक गोष्टींचा जास्त आम्ही चर्चा केली की बूथवरचं परत एकदा आपण पुनर्गठन केलं पाहिजे, मतदार यादीचं पुनरावलोकन करून आपण त्याची सुधारणा केली पाहिजे, अशा पद्धतीची ती बैठक होती। त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन पण करायचं होतं, कारण लोकसभेमध्ये अत्यंत प्रचंड मताने महायुतीचे उमेदवार भाजप आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजयी झाले। त्यावेळेस कार्यकर्त्यांची एक भावना होती की बाबा आपण मागच्या वेळेस तुम्ही लोकसभेसाठी आपण एवढी तयारी केली आणि अत्यंत शेवटच्या मोमेंटला ती जागा तुम्ही महायुतीला म्हणजे शिंदे सेनेनं सोडली, तर तुम्ही यावेळेस तसंच करणार आहात का, असा त्यांचा प्रश्न होता। की बाबा आपण
पश्चिममध्ये एवढी चांगली लीड दिली, मध्यमध्ये आपण मुस्लिम 1.25 लाख मतदान असताना खैरेंपेक्षा डबल मतदान आपण मिळवून दिलं. तसंच पूर्वमध्ये सुद्धा 1.25 लाख मुस्लिम मतदान असताना जे ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांच्यापेक्षा डबल मतदान हे आपण भुमरे साहेबांना मिळवून दिलं. हे सगळं असताना परत एकदा तुम्ही तयारी करताय आणि ही जागा आपल्याला सुटणार आहे का? मी म्हणालो ही जागा सुटणार आहे का नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा ही जागा आपल्याला सोडून घ्या, इथला आपला उमेदवार निवडून येतो. पण मी म्हटलं हे आपल्या हातात नाही आहे, आपण तयारी करणं गरजेचं आहे. महायुतीचा कुठलाही उमेदवार आला तरी तो चालेल, पण निवडून महायुतीचे आले पाहिजे या दृष्टीने आम्ही त्यांना सांगितलं आहे. पण कार्यकर्त्यांची एकंदरीत भावना पाहता त्यांचं असं म्हणणं आहे की या जागा सोडून घ्या, लोकसभा सोडली तशी आता ही सोडू नका, ही पण घ्या, अशा प्रकारची त्यांची भावना होती आणि ती भावनेचा आदर आपण केला पाहिजे. आदर केला पाहिजे ह्याचा अर्थ तुमचीही ती इच्छा दिसायला लागली आहे. मुद्दा आहे की त्या ठिकाणी दोन्हीही आमदार शिंदे गटाचे शिवसेनेचे रनिंग आमदार आहेत, ते कसं काय सोडतील? नाही, त्यांनी सोडायचं का नाही सोडायचं हा विषय तर महायुतीच्या नेत्यांचा आहे. माझं म्हणणं असं आहे की एकंदरीत तुम्ही सर्वे होईलच की बाबा कुठल्याही कार्यकर्त्यांची संघटनेने काम केलं, कुठले कार्यकर्त्यांची संघटना खालपर्यंत सगळ्या या तिन्ही मतदारसंघामध्ये आहे या दृष्टीने प्रयत्न करेल. आणि वरचे जो निर्णय घेतील तो तर आम्हाला मान्य आहे, पण कार्यकर्त्यांची जी भावना आहे, जो त्यांचा उत्साह आहे, तो फक्त प्रदर्शित त्यांनी केला. पण मग ही त्यांची कार्यकर्त्यांची भावना तुम्ही वरिष्ठांना सांगितली आहे का, सांगणार आहात का? त्या संदर्भात तुम्ही काय काम करणार आहात? नाही, डेफिनेटली आमच्या संघटनात्मक बैठक होतच असतात. 14 तारखेला आमची पुण्यामध्ये महाराष्ट्राची कार्यकारिणीची मोठी बैठक आहे. त्यावेळेस आमच्या सगळ्या वरिष्ठ लोकांची आमची भेट होईल. त्यावेळेस एकंदरीत सगळा फीडबॅक, आता ज्या बैठका आमच्या चालल्यात विधानसभेवाईज, मंडळवाईज, याचा सगळा फीडबॅक आम्ही निश्चितच आमच्या वरिष्ठांना आम्ही कळवणार आहोत. पण तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं की ते रनिंग 2 आमदार असताना सुद्धा त्या सीटवरती दावा सांगणं ही त्यांना धक्का देण्यासारखं आहे? नाही, असं मला वाटत नाही. ॲक्च्युली आमचं असं म्हणणं आहे की महायुती म्हणून आपण काम करत असताना ज्याची ताकद जास्त आहे तो उमेदवार दिला तर तो निवडून येईल, एवढंच त्याच्यातली भावना आहे. धक्काबक्के देण्याचा आमचं असं काही मानस नाही. आणि जागा वाटपाचा हा सर्वस्वी निर्णय हा वरच्या नेत्यांचा आहे. फक्त कार्यकर्त्यांची भावना ही समोर आली, एवढंच फक्त त्याच्यातला विषय आहे. तर होते भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विधानसभा पश्चिम मतदारसंघ आणि विधानसभा मध्य मतदारसंघ हे दोन्हीही मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत. ते दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.